एक महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये रात्रभर जोरदार पावसाची बॅटिंग सुरू होती। मुंबईला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज सुद्धा मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रात्रभर सुद्धा मुंबईमध्ये पाऊस कोसळत होता। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? आजही मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। सध्या मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की हवामानानं ऑरेंज अलर्ट पावसाला दिलेला आहे आणि मुंबईमध्ये सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासूनच ही सुरुवात झालेली ही सगळी दृश्य आपण पाहतोय की सध्या मुंबईच्या कुर्ला बीकेसी परिसरामध्ये यातले जे नाले आहेत ते सुद्धा आता तुडुंब भरताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे। ज्या इमारती आहे, गगनचुंबी इमारती आहेत, त्या सुद्धा या ढगाळ हवामानामध्ये कुठेतरी हरवल्याचं चित्र स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे ऑरेंज अलर्ट दिल्यानं हवामान खात्याकडून आता नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। कारण जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये अशा पद्धतीचा पाऊस पडतो, जे लो लाईन एरियाज आहेत विशेष करून त्या ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे नागरिकांचा कुठेही वेळेचा खोळंबा होऊ नये यासाठी या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। त्यासोबतच विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। एकीकडे मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आपण पाहतोय, तर दुसरीकडे पावसानं कशा पद्धतीनं धुमाकूळ घातलाय आणि नागरिकांची कशी तारांबळ उडाली आहे ते सुद्धा पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आहे। यामध्ये आपण पाहतोय की रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान खात्याने दिलेला आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा हवामान खातं करते। महानगरपालिकेकडून सुद्धा ठिकठिकाणी बूस्टर पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मग ते अंधेरीचा सबवे असू द्या, माटुंगा सबवे असू द्या किंवा माटुंग्याचा जो सकल भाग परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा आता व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र कशा पद्धतीने नागरिकांना आता आपली काळजी घ्यावी लागणार आहे हे पाहणं सुद्धा मोहिनी तितकंच महत्त्वाचं ठरेल। नक्कीच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे।